आणि त्यावेळेस काय करायचं ते तुम्ही पण सुचवा, मी पण काही गोष्टी त्या ठिकाणी विचार करतो आणि त्याच्यातून शक्ती अभियान हे एक आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला. ह्याचा उपक्रम बारामती पोलीस जे महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन, कारण याच्यामध्ये प्रबोधन करण्याचं फार गरज आहे. कारण त्याच्यातली एक व्यक्ती हे सगळे 17 वर्षाच्या मध्ये असल्यामुळे मी कोणाची तुम्हाला नावं सांगणार नाही, कारण 17 वर्ष म्हणजे मायनरची नावं सांगायची नसतात असं पोलिसांचं मत आहे. तुम्ही तुमचं कायम सोर्सेस मधनं काढू शकता, परंतु मी काही त्याच्याबद्दल बोलणार नाही. तर त्याच्यामध्ये हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये पंचशक्ती आहे. शक्ती बॉक्स अशा प्रकारची एक तक्रार केली आपण ठेवतोय आणि अनेक महिला मुलींना अडचणीबाबत, उदाहरणार्थ मुलांकडनं होणारा पाठलाग, छेडछाड किंवा कधी कधी काही मुलं सावधपणे कुठल्या तरी दुसऱ्या फोनवर फोन करतात, त्या फोनवर त्यांचा नंबर येत नाही, आयडी, तशा प्रकारचे काही प्रकार चालतात आणि ते त्यांना मनमोकळेपणाने ही गोष्ट सांगता येत नाही त्या मुलींना किंवा त्या महिलांना, अथवा ज्या महिला किंवा मुली सदर बाबत तक्रार करण्यास सांगण्यास घाबरतात त्यांनी आपली तक्रार मांडावी याकरता परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालय, हॉस्पिटल, एसटी स्टँड, कोचिंग क्लासेस, ट्युशन, महिला वसतिगृह, पोलीस ऑफिस, पोस्ट ऑफिस या ठिकाणी पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स तक्रार पेटी, म्हणजे मी आता नावं घेतली त्या ठिकाणी शक्ती बॉक्स तक्रार पेटी ठेवण्यात. सदर बॉक्स मध्ये मुलींवर होणारे अत्याचार, छेडछाड, गुन्हेगारीच्या विषयामध्ये काही संशयास्पद आणि पोलिसांमार्फत शक्ती बॉक्स तक्रार पेटी, म्हणजे मी आता नावं घेतली त्या ठिकाणी शक्ती बॉक्स तक्रार पेटी ठेवण्यात येईल. सदर बॉक्समध्ये मुलींवर